नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बीकॉम फोर्थ सेमिस्टरमध्ये मध्यवर्ती बँक, मौद्रिक अर्थशास्त्रामध्ये मध्यवर्ती बँक किंवा भारतीय रिझर्व्ह बँक, सेंट्रल बँक व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामध्ये फंक्शन्स ऑफ रिझर्व्ह बँक, इम्पॉर्टन्स ऑफ रिझर्व्ह बँक, मध्यवर्ती बँकेची व्याख्या, डेफिनेशन ऑफ सेंट्रल बँक या संदर्भात आपण विचार करणार आहोत. तर आपण मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँक, त्याला आपण आरबीआय म्हणतो, आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कोणत्याही देशामध्ये देशाची मध्यवर्ती बँक किंवा केंद्रीय बँक ही त्या देशातील बँकिंग व्यवस्थेच्या शीर्षस्थानी असते. त्यामुळे बँकिंग व्यवस्थेत मध्यवर्ती बँकेचे महत्व फार महत्वाचे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला, भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेला विकासोन्मुख दिशा देण्याची महत्वाची पूर्ण भूमिका मध्यवर्ती बँकेला पूर्ण करावी लागते. अर्थव्यवस्थेतील प्रत्यय मुद्रा निर्माण करण्याचे कार्य व्यापारी बँका करत असतात, परंतु व्यापारी बँकांचे हे कार्य देशाला हितकारक ठरेल अशा रीतीने त्याचे नियंत्रण करण्याचे कार्य, व्यवस्थापन करण्याचे कार्य मध्यवर्ती बँकेला, आरबीआयला करावे लागते. आधुनिक काळामध्ये देशाच्या विकासाकडे नेणारे किंवा देशाच्या विकासाचा उच्च स्तर टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने योग्य मौद्रिक धोरण राबवण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँकेवर दिसून येते. प्राचीन काळापासून आतापर्यंत आलेल्या 3 शोधापैकी मध्यवर्ती बँक हा एक महत्वाचा शोध आहे. अग्नी चक्र या भारतातील मध्यवर्ती बँकेला सुद्धा भारतातील रिझर्व्ह बँक असं म्हटलं जातं. अग्नी चक्र हे 2 शोध आणि तिसरा शोध आहे मध्यवर्ती बँक. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचा जो इतिहास आपण पाहूया. मध्यवर्ती बँकेचा आरंभ 200 वर्षापूर्वीच्या काळामध्ये आपण जर बघितला तर मागील 100 वर्षात मध्यवर्ती बँकिंग व्यवस्था विकसित होऊन त्याला लोकप्रियता फार मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेली आहे. बँक ऑफ इंग्लंड ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक समजली जाते आणि बँक ऑफ इंग्लंडची स्थापना 1694 मध्ये झाली. पण मध्यवर्ती बँकेच्या स्वरूपात कार्य करणे या बँकेने 1844 मध्ये सुरू केले. बँक ऑफ इंग्लंड नंतर रशियामध्ये पूर्वी स्थापना झालेली बँक, बँक ऑफ रशिया, 1814 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ नेदरलँड, 1882 साली स्थापन झालेली बँक ऑफ जपान, या बँकांनी मध्यवर्ती बँकेचं कार्य मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे. 19व्या शतकात वरील देशावरील पोर्तुगाल, जावा, इजिप्त, तुर्कस्तान, बल्गेरिया या देशामध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापना झालेली दिसून येते. जरी युरोप खंडातील अधिकांश देशात मध्यवर्ती बँक 19व्या शतकाच्या अखेरीस स्थापन झाल्या होत्या, तरी अतिपूर्वेकडील देशात व आशिया खंडातील देशात मध्यवर्ती बँक 20व्या शतकातच स्थापन झालेल्या दिसते. 1920 मध्ये ब्रुसेल्स या शहरात आंतरराष्ट्रीय वित्त संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या नंतर 30 वर्षात जगातील जवळजवळ सर्वच राष्ट्रात मध्यवर्ती बँक स्थापन झाले आहे. भारताच्या मध्यवर्ती बँकेच्या रूपात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय ची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एक बिगर शासकीय संस्था म्हणून सुरू करण्यात आली होती. या स्थापनेच्या वेळी आरबीआय चे जवळपास सर्व भांडवल खासगी भागधारकांच्या ताब्यात होते. भारत सरकारचे केवळ 2,22,000 इतके नाममात्र भाग भांडवल होते. 1949 मध्ये रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. मध्यवर्ती बँकेची व्याख्या याप्रमाणे आपण समजून घेऊया. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मध्यवर्ती बँकेच्या व्याख्या प्रकट केलेल्या आहेत. त्यामध्ये प्राध्यापक आर.पी. केंट म्हणतात. आर.पी. केंट यांनी त्यांनी मनी अँड बँकिंग या पुस्तकात, या ग्रंथात मध्यवर्ती बँकेची व्याख्या केलेली आहे. मध्यवर्ती बँक अशी संस्था आहे की जिला सामान्य लोक कल्याणाचा विचार करून मुद्रा परिमाणाच्या विस्तार व संकुचाची जबाबदारी पूर्ण करावी लागते. प्राध्यापक डब्ल्यू ए शॉ म्हणतात की
अर्थव्यवस्थेतील पुरवठ्यावर अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँक होईल. प्राध्यापक पॉल सॅम्युएल्सन म्हणतात, जी संस्था बँकेची बँक म्हणून काम करते तसेच तिचे कर्तव्य उच्च ताकदीच्या पैशावर नियंत्रण ठेवून देशाचा चलनविषयक आधार नियंत्रित करणे आणि समाजातील लोकांच्या पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण व नियमन घालणे हे असते, ती संस्था म्हणजे सेंट्रल बँक किंवा मध्यवर्ती बँक होईल. प्राध्यापक हार्ट्रे म्हणतात, जी संस्था अंतिम ऋणदाता म्हणून काम करते तिला मध्यवर्ती बँक असे म्हटले जाते. मध्यवर्ती बँकेच्या या व्याख्यानवरून बँकांची बँक ही अंतिम ऋणदाता, बँक ऑफ साऊथ आफ्रिकेच्या गव्हर्नर पदावरून निवृत्त झालेल्या डी कॉकने मध्यवर्ती बँकेची व्याख्या व्यापक स्वरूपात केलेली आहे. डी कॉक असे म्हणतात की जी बँक देशाच्या मौद्रिक आणि बँकिंग व्यवस्थेच्या शीर्षस्थानी असते, तसेच जी बँक संपूर्ण देशाचे राष्ट्रीय हित विचारात घेऊन खालील कार्य करते त्याला मध्यवर्ती बँक असे म्हटले जाते. देशातील व्यापार व जनतेच्या गरजा विचारात घेऊन मुद्रेचे नियमन करणे, देशातील व्यापार व जनतेच्या गरजा विचारात घेऊन मुद्रेचे पैशाचे नियमन करणे, सरकारला साधारण बँकेविषयक सेवा प्रदान करणे, व्यापारी बँकांच्या रोख रकमाचे संरक्षण करणे, राष्ट्रातील विदेशी मुद्रांच्या कोशाचे संरक्षण व नियंत्रण करणे, व्यापारी बँकांच्या आणि इतर वित्तीय संस्थांच्या हुंड्या पुन्हा वटवून देणे, अंतिम ऋणदात्याच्या स्वरूपात बँकांना कर्जाची मदत करणे, समाशोधनाचे कार्य करणे, सरकारचे औद्योगिक व मौद्रिक धोरण लक्षात घेऊन प्रत्येक मुद्रेचे नियंत्रण करणे, अशा प्रकारचे कार्य या मध्यवर्ती बँकेला करावे लागतात असे डी कॉक यांनी म्हटलेले आहे. आधुनिक काळात केल्या जाणाऱ्या सर्व कार्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यावरून आपल्याला अधिक व्यापक ही जी मध्यवर्ती बँकेची व्याख्या समजून येते. मध्यवर्ती बँकेचे उद्देश ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेंट्रल बँक, तर व्यापारी बँक व मध्यवर्ती बँक यांच्या कार्यात मूलभूत स्वरूपाचा जो फरक दिसून येतो तो म्हणजे बँकांच्या उद्देशापेक्षा मध्यवर्ती बँकेचे उद्देश वेगळे आहेत आणि ते उद्देश आपण बघूया. मध्यवर्ती बँकेचे उद्देश नफा कमविण्याचा उद्देश राहत नाही. मध्यवर्ती बँकेचा उद्देश हा नफा मिळवण्याचा राहत नाही. व्यापारी किंवा अन्य प्रकारच्या बँका साधारण नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. मध्यवर्ती बँक मात्र नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली नसते. देशाचे व समाजाचे हित साध्य व्हावे या उद्देशाने मध्यवर्ती बँक प्रयत्न करत असते. ही बँक व्यापारी बँकेशी स्पर्धा करीत नाही, तर प्रत्यक्षपणे कर्जही देत नाही किंवा ठेवीही स्वीकारत नाही, जनतेच्या ठेवी सुद्धा स्वीकारत नाही. ती आपली संपत्ती जास्तीत जास्त रोख स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न करते. चलन निर्मितीचा अधिकार दुसरा उद्देश आहे. मध्यवर्ती बँकेचा उद्देश आहे चलन निर्मितीचा अधिकार. मध्यवर्ती बँकेच्या रूपात रिझर्व्ह बँकेने कार्यक्षमतेने काम करावे या उद्देशाने तिला सरकारची बँक किंवा बँकांची बँक म्हणून काम करणारा अधिकार दिलेला असतो. तसेच चलन निर्मितीचा अधिकार सुद्धा दिलेला असतो. या विशेष अधिकारामुळे देशातील कागदी चलनावर व पर्यायाने पैशावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँकेने पार पाडली पाहिजे. हा त्या पाठीमागचा उद्देश दिसून येतो. चलनावर नियंत्रण करणे मध्यवर्ती बँकेचा तिसरा उद्देश आहे. चलनावर नियंत्रण देशातील कागदी चलन पद्धतीची व्यवस्था पाहण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकांची स्थापना केली जाते. चौथा उद्देश आहे व्यापारी बँकांना पतपुरवठा करणे. मध्यवर्ती बँक पतपैशाचा अंतिम साठा किंवा खजिना आहे. व्यापारी बँका आणीबाणीच्या वेळी मध्यवर्ती बँकेवर अवलंबून असतात. अशा वेळी त्यांना वित्त पुरवठा करणे हा मध्यवर्ती बँकेचा उद्देश दिसून येतो. व्यापारी बँकांवर नियंत्रण करणे. व्यापारी बँकांचा उद्देश जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. तर बँकांच्या कार्याचा व धोरणांचा परिणाम देशातील व्यापार व उद्योगाच्या आर्थिक व्यवहारावर होत असतो. देशातील आर्थिक जीवनात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. बँकांमध्ये अनिष्ट स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता असते. यासाठी व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.
हे कार्य मध्यवर्ती बँक या नात्याने रिझर्व्ह बँकेला करावे लागते. बँकांना संकट समयी मदत करणे. मध्यवर्ती बँकेचा उद्देश व्यापारी बँकांना संकटाच्या वेळी मदत करणे हा असतो. चुकीच्या धोरणामुळे व्यापारी बँक धोक्यात येण्याची शक्यता असते. तसेच युद्ध किंवा आर्थिक तेजीमंदीच्या चक्रामुळे बँकांचे आर्थिक स्तरीय धोक्यात येऊ शकते. अशा वेळी एखादी बँक बुडाल्यास त्याचे अनिष्ट परिणाम इतर बँकांवर होऊ शकतात. अशा प्रसंगी व्यापारी बँकांना मदत करून त्यांना स्थैर्य प्रदान करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक किंवा सेंट्रल बँक करीत असते. निपक्षपाती दृष्टिकोन. निपक्षपाती दृष्टिकोन. मध्यवर्ती बँकेचा उद्देश निपक्षपातीपणे काम करणे हा असायला पाहिजे. पक्षीय राजकारणापासून तिला अलिप्त राहावे लागते. त्यामुळे मध्यवर्ती बँकेवर राजकीय दडपण येऊ शकत नाही. त्यामुळे ती देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करू शकते. परंतु स्वतःचे धोरण अधिक कार्यक्षमपणे राबवण्यासाठी मध्यवर्ती बँकेला नेहमी सरकारशी घनिष्ठ संबंध ठेवावे लागते. पतपैशावर नियंत्रण. पतपैशावर नियंत्रण. मध्यवर्ती बँकेचा उद्देश व्यापारी बँकांनी निर्माण केलेल्या पतपैशावर नियंत्रण ठेवणे हा असू शकतो. व्यापारी बँकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त पतपैसा निर्माण केला व व्यापार व उद्योगाच्या आर्थिक व्यवहारावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. त्यासाठी पतपैशावर नियंत्रण ठेवावे लागते व ही जबाबदारी मध्यवर्ती बँक मोठ्या प्रमाणात पूर्ण करते. अशा प्रकारचे मध्यवर्ती बँकेचे उद्देश आपल्याला दिसून येते. मध्यवर्ती बँकेचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ सेंट्रल बँक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. देशातील व्यापारी बँकांचा उद्देश जसा नफा कमवणे असतो, त्यामुळे त्यांच्या स्पर्धा दिसून येतात. ही स्पर्धा देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने अनिष्टकारी असते. तसेच व्यापारी बँकांच्या प्रत्यनिर्मितीच्या अयोग्य धोरणामुळे आर्थिक संकटे सुद्धा निर्माण होण्याची शक्यता दिसून येत असते. याचे अर्थव्यवस्थेवर फार दुर्गामी परिणाम दिसून येते. संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत होते. म्हणून व्यापारी बँकांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मध्यवर्ती संस्था, सेंट्रल बँक, एक मध्यवर्ती संस्था देशात असणे आवश्यक असते. या आवश्यकतेतूनच मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक अस्तित्वात आली. देशाच्या बँकिंग प्रणालीमध्ये मध्यवर्ती बँकेचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. देशातील मुद्रा, प्रत्यय, बँकिंग विषयक विकास, व्यापारी बँकांवर नियंत्रण इत्यादीची जबाबदारी मध्यवर्ती बँकेची मानली जाते. मुद्रा व प्रत्यय व्यवस्था सुव्यवस्थित राखून देशाच्या आर्थिक विकासासाठी ती उपयुक्त ठेवण्याचे कार्य मध्यवर्ती बँकेला, सेंट्रल बँकेला करावे लागते. सरकारचे मौद्रिक धोरण कार्यान्वित करण्याचे कार्य देखील मध्यवर्ती बँकेला असते. अशा प्रकारे मध्यवर्ती बँकेवर असलेल्या महत्वपूर्ण जबाबदारीमुळे केवळ बँकिंग व्यवस्थेत नाही तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेत मध्यवर्ती बँकेचे फार महत्वाचे स्थान दिसून येते. आरबीआयचे महत्वाचे स्थान इथे दिसून येते. म्हणून मध्यवर्ती बँकेची कार्य आपण बघूया. फंक्शन्स ऑफ सेंट्रल बँक, मध्यवर्ती बँकेची कार्य. तर मध्यवर्ती बँकेची कार्य डॉक्टर डी कॉक यांनी वर्णन केल्याप्रमाणे आधुनिक काळात राष्ट्रातील मध्यवर्ती बँकेला अनेक प्रकारचे कार्य करावे लागते. या कार्यांचा आपण सखोल अभ्यास जर करत असताना खालील मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे. नियमन तसेच नियंत्रण विषयक कार्य. रिझर्व्ह बँकेची किंवा मध्यवर्ती बँकेचे नियमन तसेच नियंत्रण विषयक कार्य, जसं पत्रचलनाच्या निर्गमांचा एकाधिकार, पत्रचलनाच्या निर्गमाचा एकाधिकार, सरकारची बँक, बँकांची बँक, अंतिम ऋणदाता, समाशोधन कार्य, सुवर्णकोशाचे व विदेशी विनिमय कोशाचे संरक्षण करणे, आर्थिक व मौद्रिक व्यवहारासंबंधी आकडेवारी एकत्र करणे आणि प्रत्यय नियंत्रण करणे. अशा प्रकारचे नियमन तसेच नियंत्रण विषयक कार्य मध्यवर्ती बँकेचे दिसून येते. आर्थिक विषयक कार्य. मध्यवर्ती बँकेचे आर्थिक विषयक कार्य संघटित बँकिंग पद्धतीचा विकास करणे, वित्तीय संस्थांची स्थापना करणे, पर्याप्त मुद्रेची व्यवस्था करणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, देणी घेणी फेडण्याची कार्यक्षम व्यवस्था करणे, शेतीसाठी प्रत्ययाचा पुरवठा करणे, उद्योगांना वित्त पुरवठा करणे, अशा प्रकारचे आर्थिक विकासाविषयक कार्य मध्यवर्ती बँकेचे दिसून येते. म्हणून नियमन तसेच नियंत्रण विषयक कार्य
आपण सखोलपणे बघूया तर पत्रचलनाचे निर्गमन करणे हे सेंट्रल बँकेचे कार्य दिसून येते. नियमन व नियंत्रण विषयक कार्यामध्ये पत्रचलनाचे निर्गमन करणे आधुनिक काळामध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये पत्रचलनाचे निर्गमन करण्याचा एकाधिकार पत्र निर्गमनाचा एकाधिकार प्रत्येक देशात मध्यवर्ती बँकेकडे दिसून येतो. ज्यावेळी मध्यवर्ती बँक अस्तित्वात नव्हती तेव्हा पत्रचलनाचे निर्गमन करण्याचे कार्य देशातील वेगवेगळ्या बँका करीत होत्या. परंतु त्यामुळे देशाच्या पत्रचलनात एक सूत्रता दिसत नव्हती. मध्यवर्ती बँक विकसित झाल्यानंतर हे कार्य मध्यवर्ती बँकांकडे सोपवण्यात आले आणि वर्तमान काळात मध्यवर्ती बँकेचे कार्य सर्वाधिक महत्वाचे बनलेले आहे. हे कार्य करण्यासाठी मध्यवर्ती बँकेत निर्गमन विभाग नावाचा स्वतंत्र विभाग असतो आणि या निर्गमन विभागाकडे पुढील कारणामुळे पत्रचलनाच्या निर्गमनाचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेला देण्यात आलेला आहे. मुद्रेत एकरूपता निर्माण करणे, जी मुद्रा आहे त्या मुद्रेमध्ये एकरूपता निर्माण करणे. पत्रचलन फक्त मध्यवर्ती बँकेद्वारेच निर्गमित केले जाते. त्यामुळे एकाच प्रकारचे चलनामध्ये राहून पत्रचलनात एकरूपता निर्माण होते व पत्रचलनाच्या परिणामावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. प्रत्यय निर्मितीवर नियंत्रण करणे. प्रत्यय निर्मिती चलनाच्या परिणामावर अवलंबून असते. मध्यवर्ती बँक पत्रचलनाचे परिमाण नियंत्रणात ठेवून प्रत्यय निर्मिती नियंत्रित करू शकते. लवचिक मौद्रिक प्रणाली देशातील पत्रचलनाची गरज विचारात घेऊन त्याप्रमाणे पत्रचलनाचे परिमाण वाढविणे किंवा कमी करणे हे मध्यवर्ती बँकेला शक्य असते. जनतेचा विश्वास निर्माण करणे. मध्यवर्ती बँकेला सरकारचे संरक्षण प्राप्त झालेले असते. त्यामुळे मध्यवर्ती बँकेने निर्गमित केलेल्या चलनावर जनतेचा पूर्ण विश्वास असतो. सरकारला लाभ. पत्रमुद्रेचे निर्गमन करणे हे लाभदायक कार्य असले हे कार्य मध्यवर्ती बँकेद्वारे करून घेतल्याने सरकारला लाभ प्राप्त होतो. मुद्रेच्या मूल्यात स्थिरता निर्माण करणे. मध्यवर्ती बँकेकडे पत्रचलनाच्या निर्गमनाचे कार्य सोपविले गेल्यामुळे मध्यवर्ती बँक चलनाच्या परिमाणावर योग्य नियंत्रण ठेवून मुद्रेचे अंतर्गत व बाह्य मूल्य स्थिर ठेवू शकते. सरकारची बँक व एजंट आणि सल्लागार. एखाद्या व्यक्तीचे आपल्या बँकेशी जसे संबंध असतात तसेच संबंध सरकारचे मध्यवर्ती बँकेशी असू शकतात. व्यापारी बँक आपल्या ग्राहकांना ज्या प्रकारच्या सेवा प्रदान करतात त्याच प्रकारच्या सेवा मध्यवर्ती बँक सरकारला प्रदान करते. सरकारची बँक या नात्याने मध्यवर्ती बँक वेगवेगळ्या सरकारी विभागाची खाती सांभाळते. सरकारी कोशाची व्यवस्था करते. सरकारला कर्ज हवे असेल तर सरकारला कर्ज देते. तसेच एवढेच नव्हे तर सरकारसाठी सार्वजनिक ऋणाची व्यवस्था करते. तसेच सरकारच्या वतीने विदेशी चलनाची खरेदी विक्री करण्याचे कार्य मध्यवर्ती बँक करत असते. सरकारचा एजंट या नात्याने मध्यवर्ती बँक सरकारी रोख्याची व कोशागार हुंड्यांची खरेदी विक्री करण्याची कार्य करत असते. सरकारसाठी देशी व विदेशी कर्जाची व्यवस्था करणे, विदेशी चलनाचे नियंत्रण करणे, तसेच सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या समाशोधन कराराचे नियमन करणे इत्यादी कार्य करत असते. सरकारचा सल्लागार या नात्याने मध्यवर्ती बँक सरकारचा आर्थिक व वित्तीय बाबी संबंधी सल्ला देण्याचे कार्य करत असते. मध्यवर्ती बँकेच्या सल्ल्यानेच सरकार आपले मौद्रिक धोरण निश्चित करून मध्यवर्ती बँकेच्या मदतीने हे धोरण अंमलात आणते. सेंट्रल बँकांची बँक. बँकेच्या ग्राहकांचा बँकेशी जसा संबंध असतो तसाच संबंध व्यापारी बँकांचा मध्यवर्ती बँकेशी बरोबर असतो. वर्तमान काळात मध्यवर्ती बँकेचे कार्य महत्वाचे मानले जाते, कारण मध्यवर्ती बँकेची भूमिका व्यापारी बँकेच्या मित्राची तसेच मार्गदर्शकाची समजली जाते. बँकांची बँक या नात्याने मध्यवर्ती बँकेला अनेक कार्य पार पाडावी लागते. व्यापारी बँकेच्या रोख कोशाचे संरक्षण मध्यवर्ती बँकेला करावे लागते. मध्यवर्ती बँकेत प्रत्येक व्यापारी बँकेचे खाते असते, तर या खात्यात त्यांना आपल्या एकूण ठेवीच्या प्रमाणात
एकूण ठेवीच्या ठराविक प्रमाणात रोख रक्कम जमा करावी लागते. आधुनिक काळात व्यापारी बँकांना आपली रोख रक्कम मध्यवर्ती बँकेतील खात्यात जमा करणे कायद्याने अनिवार्य करण्यात आले आहे. अशा प्रकारे सदस्य व्यापारी बँकेचे रोख कोशाचे संरक्षण करणे मध्यवर्ती बँकेचे महत्वाचे कार्य दिसून येते. व्यापारी बँक आपल्या जवळील रोख रकमेचा काही भाग मध्यवर्ती बँकेतील आपल्या खात्यात जमा करतात. त्यामुळे 4 फायदे प्राप्त होतात. राष्ट्रीय संकटाच्या काळात या रकमेचा योग्य उपयोग करता येतो. प्रत्ययात लवचिकता निर्माण करतात येते. मध्यवर्ती बँक या कोशाच्या माध्यमातून प्रत्ययाचे प्रभावितरित्या नियंत्रण करू शकते व या खात्यामध्ये ठेवलेल्या रकमेतून व्यापारी बँकांना परस्पर देण्याघेण्याची वजावट करणे सोपी जाते. गरज पडल्यास, आवश्यकता पडल्यास संकटाच्या वेळी मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना कर्ज देते, परंतु मार्गदर्शक या नात्याने ती व्यापारी बँकांना त्यांच्या व्यवहाराच्या बाबतीत मार्गदर्शन सुद्धा करते. अंतिम ऋणदाता. मध्यवर्ती बँक देशातील बँकिंग व्यवस्थेच्या शीर्षस्थानी असल्यामुळे देशातील व्यवस्थेला सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापारी बँकांना त्याच्या संकटाच्या वेळी मदत देणे मध्यवर्ती बँकेचे प्रथम कर्तव्य असते. साधारणपणे जेव्हा व्यापाऱ्याकडून बँकेकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात रोख पैशाची मागणी होते तेव्हा व्यापारी बँका एकदम मध्यवर्ती बँकेकडे धाव न घेता इतर साधनाद्वारे रक्कम उभी करण्याचे प्रयत्न करते. परंतु तसे करूनही जर ग्राहकांची रोख रकमेची मागणी पूर्ण होऊ शकत नसेल तर शेवटी व्यापारी बँक मध्यवर्ती बँकेकडे धाव घेतात. अशा अंतिम क्षणी मध्यवर्ती बँक अशा व्यापारी बँकेचे अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून त्यांना मदत देते. ही मदत 2 प्रकारची केली जाते. मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्या श्रेष्ठ दर्जाच्या हुंड्या किंवा रोखे पुन्हा वटवून देते. मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना हुंडी वटवण्याच्या दराने अल्पकालीन कर्ज सुद्धा देते. संकटाच्या वेळी मदत प्राप्त करण्याचे असे मार्ग बंद झाल्यानंतर मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना मदत करते. म्हणून मध्यवर्ती बँकेला अंतिम ऋणदाता असे म्हटले जाते. मध्यवर्ती बँक अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करत असल्यामुळे अर्थव्यवस्थेला पुढील फायदे होतात. व्यापारी बँका मर्यादित रोख्यांच्या आधारावर आपले व्यवसाय पूर्ण करू शकतात. संकटाच्या वेळी व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकांकडून आर्थिक मदत मिळते. देशाच्या बँकिंग व्यवस्थेवर योग्य नियंत्रण स्थापित करण्याची मध्यवर्ती बँकेला संधी मिळते. समाशोधनाचे कार्य. मध्यवर्ती बँकेचे महत्वाचे कार्य समाशोधनाचे कार्य. बँकांच्या आपसातील देण्याघेण्याची वजावट करणे म्हणजे समाशोधन होय. बँकांचे ग्राहक इतर बँकांवर काढलेला धनादेश किंवा अधिकोष अधिविकर्ष आपल्या बँकेतील खात्यात जमा करतात. त्यातून बँकांची परस्पर देणीघेणी होतात. ही देणीघेणी फेडण्याचे कार्य मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केले जाते. हे कार्य करण्यासाठी मध्यवर्ती बँकेत एक स्वतंत्र विभाग असतो. त्याला आपण समाशोधन गृह असे म्हणतो. त्यामध्ये मध्यवर्ती बँकेत सर्वच बँकांची खाती असतात. या खात्यातून बँकांची परस्पर देणी फेडली जाते. दररोज ठराविक वेळेस सर्व बँकांचे प्रतिनिधी समाशोधन गृहात एकत्र येतात. त्या ठिकाणी बँकांमध्ये इतर बँकांवर काढण्यात आलेल्या धनादेशाचा व विकर्षाचा हिशोब करून प्रत्येक बँकेला इतर बँकांकडून किती रक्कम घ्यावयाची आहे व इतर बँकांना किती रक्कम द्यावयाची याचा हिशोब केला जातो. त्याप्रमाणे आपल्या बँकेचे देणे घेण्यापेक्षा जास्त असेल तर जी जास्तीची रक्कम त्या बँकेच्या खात्यातून कमी केली जाते. या उलट जर बँकेचे घेणे देण्यापेक्षा जास्त असेल तर ती जास्तीची घेणे रक्कम त्या बँकेच्या खात्यात जमा केली जाते. अशा प्रकारे बँकांच्या मध्यवर्ती बँकेतील खात्यात योग्य तो फेरबदल करून बँकांच्या परस्पर देणे घेण्याची वजावट केली जाते. याला समाशोधनाचे कार्य सुद्धा म्हटले जाते. राष्ट्राचे सुवर्णकोश तसेच विदेशी विनिमय कोशाचे संरक्षण करणे. राष्ट्राच्या संपूर्ण सुवर्णकोशाचे तसेच विदेशी चलनाच्या कोशाचे संरक्षण करण्याचे कार्य मध्यवर्ती बँकेला असते. विदेशी व्यापाराच्या धैर्यासाठी विदेशी विनिमय दर स्थिर करणे आवश्यक असते. जर विदेशी विनिमय दरात चढ उतार निर्माण होत असेल तर नियंत्रण करून त्या दरात शक्यतो स्थिरता स्थापित करण्याचे कार्य मध्यवर्ती बँक विदेशी चलनाची खरेदी विक्री करते. जेव्हा विनिमय दर घसरतो तेव्हा त्यावेळी मध्यवर्ती बँक चलनाची खरेदी करते.
प्रकारे विदेशी चलनाची खरेदी विक्री करून मध्यवर्ती बँक विदेशी विनिमय दरात शक्यतो स्थैर्य स्थापित करण्याचा प्रयत्न करते. देशाच्या आर्थिक आणि मौद्रिक व्यवहारासंबंधी आकडेवारी संकलित करणे. देशाच्या आर्थिक आणि मौद्रिक व्यवहारासंबंधी आकडेवारी संकलित करणे, गोळा करणे. आधुनिक काळात मध्यवर्ती बँक देशाच्या आर्थिक आणि मौद्रिक व्यवहारासंबंधी आकडेवारी संकलित करून त्या आकडेवारीचे नियमितपणे प्रकाशन करते. या आकडेवरून देशाच्या या आकडेवारीवरून देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधी महत्वपूर्ण माहिती प्राप्त होते व या माहितीच्या आधारावर सरकार आपले आर्थिक व मौद्रिक धोरण निश्चित करत असते. प्रत्यय नियंत्रण करणे. प्रत्यय नियंत्रण करणे. व्यापारी बँका प्रत्यय नियंत्रण करीत असतात, परंतु व्यापारी बँकांनी अत्यंत कमी प्रमाणात प्रत्यय निर्मिती करणे किंवा अत्यंत जास्त प्रमाणात प्रत्यय निर्मिती करणे हे दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आवश्यक असेल त्या प्रमाणात प्रत्यय निर्मिती करणे हे योग्य समजले जाते. त्यामुळे व्यापारी बँकांच्या प्रत्यय निर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य मध्यवर्ती बँकेला करावे लागते. प्रत्यय नियंत्रणाचा उद्देश देशी चलनाचे विदेशी चलनातील मूल्य तसेच म्हणजेच विनिमय दर स्थिर ठेवणे व अंतर्गत किमतीची पातळी स्थिर ठेवणे हा असतो. आधुनिक काळात मध्यवर्ती बँकांचे कार्य अत्यंत महत्वाचे मानले जाते. मध्यवर्ती बँक प्रत्ययाच्या नियंत्रणासाठी बँक दरात बदल करणे, रोख्यांची खरेदी विक्री करणे, कोशानुपात कोशानुपातात परिवर्तन करणे, निवडक प्रत्यय नियंत्रण करणे, नैतिक प्रभाव निर्माण करणे, प्रत्यय नियंत्रणाच्या गुणात्मक आणि परिमाणात्मक साधनांचा उपयोग करते व अशा उपायाच्या द्वारे अर्थव्यवस्थेतील प्रत्यय मुद्रेचे परिमाण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने बँकेची जे कार्य आहे, रिझर्व्ह बँकेची कार्य किंवा सेंट्रल बँकेची, मध्यवर्ती बँकेची कार्य अशा प्रकारे नमूद केलेली आहे. थँक्यू.